मनोज जरांगे पाटील बोलले की कालची बैठक ही फसवणूक होती, सरकारनं फसवणूक केलेली आहे. काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होते. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं. मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या. जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. याचे अनेक फायदे आहेत. आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं. ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काही घरी बनवून कॉमेंट करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे. कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही. आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे. आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगाफटका झाला तर बच्चू फासावर जाने तयार है. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है. बच्चू, काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत. हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार. सरकार जेवढं नमवायचं तेवढा नमवायचा प्रयत्न करेल. एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय. हे कुठला प्रकार आहे. लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026 ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे. आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही. जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है.